मलानी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट हा 3.31% झाला असून ऑक्सिजन बेडची व्यापलेली टक्केवारी पाहता 29.43% इतकी असल्याने नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र शासनाकडून 6 अन्वये घोषित करण्यात आलेल्या दुसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट करण्यात होत आहे। त्या अनुषंगानं नंदुरबार जिल्ह्यासाठी दुसऱ्या स्तराकरिता देण्यात आलेल्या निर्बंध सूटनुसार आदेश निर्गमित करणे आवश्यक असल्याने त्या अर्थाने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड तथा नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 7 जून 2021 पासून सर्व व्यवसाय करण्यासाठी सूट देण्यात आली असल्याचे वृत्त या ठिकाणी दिले आहे। आणि याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांशी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकानं आस्थापना यांच्या वेळा सर्व दिवशी नियमित वेळेत सुरू राहण्याबाबतचं या ठिकाणी आवाहन केलं आहे। अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना व यांच्या वेळा सर्व दिवशी नियमित वेळेत सुरू राहतील। मॉल्स, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीनसह नाट्यगृह, हॉलमधील आसन व्यवस्था 50% क्षमतेसह, रेस्टॉरंट 50% क्षमतेसह, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणं, सायकलिंग सर्व दिवशी नियमित वेळेत सुरू राहतील। खाजगी आस्थापना कार्यालय नियमित वेळेत सुरू ठेवण्यास सूट देण्यात आलेली आहे। कार्यालयीन उपस्थिती शासकीय निमशासकीय कार्यालय 100% कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील। खेळ, मैदानी खेळांना पूर्ण वेळ सूट असेल, तसेच खोली खेळांना सर्व दिवशी सकाळी 5 ते सकाळी 9 व सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी असेल। चित्रीकरणासाठी पूर्णपणे सूट देण्यात आले आहे। संमेलन, सामाजिक सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम हॉलमधील आसनाच्या 50% क्षमतेसह सुरू ठेवता येतील। लग्न समारंभ हॉलमधील आसनाच्या 50% क्षमतेसह परंतु 100पेक्षा जास्त नाही इतक्या लोकांच्या उपस्थितीत करणे बंधनकारक राहील। अंत्ययात्रा, अंत्यविधी नेहमीप्रमाणेच बैठका, निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50% क्षमतेसह, बांधकाम सर्व प्रकारची बांधकामे सुरू राहतील। कृषी व कृषीपूरक सेवा नियमित वेळेत सुरू राहतील। ई-कॉमर्स वस्तू व सेवा नियमित वेळेत सुरू राहतील। जमावबंदी व संचारबंदी यासाठी पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू राहील। व्यायामशाळा, केश कर्तनालय, दुकाने, ब्युटी पार्लर्स, वेलनेस सेंटर 50% क्षमतेपेक्षा तसेच सदर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पूर्वनियोजित वेळ ठरवून करण्याच्या अटीवर सुरू राहतील। तसेच सदर ठिकाणी फक्त लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींनाच सेवा देणे बंधनकारक असणार आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बसेस 100% क्षमतेपेक्षा सुरू राहतील। प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही। माल वाहतूक जास्तीत जास्त 3 व्यक्ती, चालक, मदतनीस, स्वच्छक व इतर प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमित सुरू राहतील। आंतरजिल्हा वाहतूक, खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरू राहील। परंतु सदर वाहनातून स्तर 5 मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवासी थांब्यावर उतरणार असेल किंवा स्तर 5 जिल्ह्यातून येणार जाणार असतील तर या प्रवाशास ई-पास बंधनकारक असेल। उत्पादक घटक निर्यातीशी संबंधित घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या MSMEसह नियमित सुरू राहतील। उत्पादक घटक 1. अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक, अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक, अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवश्यक तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक, सर्व सतत प्रक्रिया असणारे उद्योग असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाही किंवा ठराविक वेळेशिवाय सुरू करता येत नाही। राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक, डाटा सेंटर, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर, गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणारे घटक नियमित सुरू राहतील। उत्पादक घटक इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन घटक जे अत्यावश्यक सेवा, निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक यामध्ये अंतर्भूत नसणारे सर्व उत्पादन घटक नियमित सुरू असणार। आंतरराज्य सीमा, खाजगी कोचिंग क्लासेस, प्रायोगिक योग्यता, मोठ्या प्रमाणावर होणारे संमेलन यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार लागू राहतील।
कोविड मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं, केंद्र शासन राज्य शासनाने कोविड-19च्या योग्य वर्तणुकीनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जसे की चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार साबणाने धुणे, सॅनिटाईज करणे, सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, तसेच सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केले आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. नमस्कार सर्व नंदुरबारवासियांना. बऱ्याच काळानंतर आज कोविडच्या बाबतीमध्ये अपडेट देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे. आपल्याला माहीत आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या कोविडचं जे पॉझिटिव्हिटी आहे ती 5%च्या खाली आहे आणि 350 जवळपास ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळपास आपल्याकडचा जो गावांमध्ये बऱ्यापैकी कोविडचं जे काही पर्सेंटेज आहे ते आता नियंत्रणात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने काही ऑर्डर्स निर्गमित केल्यात. त्या संबंधित एक व्यवस्थित स्पष्टीकरण आणि एक माहिती सर्व जिल्हावासियांना मिळावी त्याचा एक ओव्हरऑल ऑर्डर्स आम्ही ड्राफ्ट केलेले आहेत आणि त्या सोमवारपासून इम्प्लिमेंट होऊन ते सुरू होतील. तर सर्वात पहिली गोष्ट मित्रांनो की ह्या ऑर्डर्समध्ये बऱ्याचशा गोष्टींना आता आपण सूट देतो आहोत. त्याच्यामध्ये सलून्स असतील किंवा जिम असेल किंवा इतर सर्वच्या सेवा आहेत त्याच्यामध्ये सूट मिळेल. परंतु आपल्याला जो अनुभव सध्या सेकंड वेव्हमध्ये आला की जास्त गर्दी जेव्हा होते आणि जास्त गर्दी झाल्यानंतर जेव्हा कोविडचा उद्रेक होतो आणि ज्या उद्रेकमुळे जर आपल्या केसेसची जी संख्या आहे पॉझिटिव्हिटीची संख्या म्हणजे ह्या पूर्ण ऑर्डर्समध्ये 2 पॅरामीटर्सवर महत्त्वाचं लक्ष आपल्याला द्यायचं आहे. एक म्हणजे एकूण टेस्टपैकी पॉझिटिव्ह किती येतात. तर सुदैवाने आपण 5%च्या आत पॉझिटिव्हिटीमध्ये आहोत आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी किती आहे. तर गव्हर्नमेंट पोर्टलवरती सध्या 29% दिसत आहेत. आपल्या पोर्टलवरती कमी आहे, 25%पेक्षा कमी आहे. थोडंसं अपडेशन बाकी आहे. परंतु जरी आपण त्याच्यानुसार आपण सेकंड याच्यामध्ये येत असतो क्लासमध्ये, पण ओव्हरऑल फर्स्ट आणि सेकंडमध्ये सर्वच रिलॅक्सेशन्स ह्या दिलेल्या आहेत. थोडंसं फक्त काही रिस्ट्रिक्शन आहे. तर सोमवारपासून जेवढ्याही अत्यावश्यक सेवेच्या संबंधित आस्थापना आहेत किंवा इतर दुकाने आहेत हे पूर्ण वेळ नेहमी सुरू राहतील. वेळेचं बंधन त्यांना राहणार नाही. शनिवार असो रविवार असो सर्वच्या सर्व दुकानं नंदुरबार जिल्ह्यातली हे पूर्ण वेळ सुरू राहतील. टायमिंगचा रिस्ट्रिक्शन राहणार नाही. परंतु जे रेस्टॉरंट्स आहेत किंवा लग्न समारंभ आहे किंवा व्यायामशाळा आहे, ब्युटी पार्लर आहे, स्पा आहेत, अशा ठिकाणी आपण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आपण घातलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट्सची कॅपॅसिटी जेवढी आहे रेस्टॉरंट पण सुरू राहतील, पार्सल सेवा पण सुरू राहील, परंतु रेस्टॉरंटची जेवढी कॅपॅसिटी सिटिंग आहे त्याचे फक्त 50% कॅपॅसिटीमध्ये लोक बसतील. तसेच लग्नामध्ये 100च्या वरती गर्दी राहणार नाही. मंगल कार्यालयात लग्न करू शकतात, मोठ्या हॉलमध्ये करू शकतात, पण कृपया करून लग्नातली जी कॅपॅसिटीची जी मर्यादा आहे ती आपण बाळगावी. हा एक भाग. त्यासोबत जेवढ्याही बैठका असतील, मीटिंग्स असतील, ह्या फक्त 50% कॅपॅसिटीमध्ये राहील. स्पा, वेलनेस सेंटर, दुकाने, ब्युटी पार्लर हे सुद्धा 50% क्षमतेनुसार राहतील. परंतु सर्वात महत्त्वाचा जो कॅच पॉईंट आहे तो हा आहे की जर उद्या परत कोविड वाढला, उद्या जर परत पॉझिटिव्हिटी वाढली, उद्या जर परत ऑक्सिजन बेड्स कमी झाले तर अजून जास्त रिस्ट्रिक्शन्स येतील. तर ह्या ज्या ऑर्डर्स आहेत या तर आम्ही आपल्याला पाठवूच, परंतु माझी नागरिकांना परत विनंती आहे, 2 गोष्टीवरती आपल्याला फार फोकस करायचा आहे. ते म्हणजे सर्व व्यावसायिक, दुकानदार, स्पावाले, सलून, जिमवाले, जर आपल्याला आपल्या आस्थापना ह्या नियमित चालू ठेवायच्या असतील
नियमित आपल्याला हे सर्व दुकानं पूर्ण वेळ ओपन ठेवायची असेल, तर जशी प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे की 45च्या वरचे सर्व लोकांचं लसीकरण झालं पाहिजे, तशी ती आपली पण जबाबदारी आहे. कारण उद्या जर लसीकरणाचं टप्पा आपण बसेस लावल्या, मोबाईल टीम्स लावल्यात, गावोगावी लोकप्रतिनिधीसुद्धा फिरता आहेत, लोकांना कन्व्हिन्स करता आहेत, शहरातसुद्धा लोक कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहेत, परंतु ट्रायबल कम्युनिटी, मायनॉरिटी कम्युनिटी आणि विशेष करून अशिक्षित लोकांमध्ये प्रचंड अफवा आहेत. आणि उद्या जर आपण ह्या सर्व गोष्टी नियमितपणे सुरू केल्यात, तर ह्या सुरू केल्यानंतर जर परत कोविडचं जे बिहेवियर, जे पालन आहे ते जर व्यवस्थित नाही आणि परत जर केसेस लोड वाढायला लागल्यात, तर गव्हर्नमेंटच्या ऑर्डरमध्ये असं म्हटलं की ॲटोमॅटिक दर आठवड्याला ते लिस्ट येणार आणि त्या लिस्टमध्ये कुठला जिल्हा कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे हे ॲटोमॅटिक येत जाईल. आणि म्हणून जशी आमची जबाबदारी आहे की आपला जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये किंवा पहिल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये पाहिजे, तशी जबाबदारी जिल्ह्यातल्या सर्व लोकांची आहे. कारण राज्य शासनाने 5 कॅटेगरीमध्ये विविध प्रकारच्या फ्रीडम्स आणि रिस्ट्रिक्शनबद्दल नमूद केलेलं आहे. पहिल्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बऱ्यापैकी फ्रीडम्स नमूद आहे, परंतु तिसऱ्या चौथ्या सर्वात जास्त 5व्या कॅटेगरीमध्ये प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे, उद्योगधंदे सुरू करायचे आहेत, म्हणून आपण शनिवार रविवारचं लॉकडाऊन उठवतो आहोत. दुकानांच्या वेळेबद्दल जो काही पूर्वी होतं, कोविडच्या पूर्वी जशी काही दुकानांची मर्यादा होती, रात्री 10 पर्यंत असेल किंवा पूर्ण वेळ दुकानं बाकी चालू ठेवू शकतात, रेस्टॉरंट, ढाबे सकाळी लवकर सुरू करणे, तर त्याला काही अडचण नाही आहे. सलून सुरू होतील सोमवारपासून, त्याला काही अडचण नाही आहे. जिम सुरू होतील. परंतु हे सर्व करत असताना जे कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी जे आपण म्हणतो की वैयक्तिक जबाबदारी तर आहेच आहे, पण एक सार्वजनिकसाठी, लोकहितासाठी सर्वांनी मिळून जे जबाबदारीने काम करणं अपेक्षित आहे, त्यासाठी 3 गोष्टीवरती मला सर्व नंदुरबारकरांचं मदत अपेक्षित आहे. पहिली गोष्ट, अजूनही बरेच गावांमध्ये आणि शहरातल्या बऱ्याचशा वार्डमध्ये लसीकरणाला लोक पुढे येत नाही आहेत. आपण खूप प्रयत्न करून आता जवळपास 2.25 लाखाच्या डोसचा टप्पा आता आपण ओलांडला लसीचा, परंतु आपल्याला 6 लाख लोकांचं लसीकरण 45च्या वरचं करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जर 2 डोस काउंट केले तर साधारणतः 12 लाख डोसेस आपल्याला देणं अपेक्षित आहे. सुदैवाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा नाही आहे. तरी माझी परत विनंती आहे की राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार 45च्या वरचे जेवढेही नागरिक आहेत त्यांच्या लसीकरणासाठी पुढे आहे. नंबर 1. नंबर 2, जर आपल्याला आपली दुकानं, आपली आस्थापना, आपलं व्यवस्थापन व्यवस्थितपणे चालू ठेवायचं असेल, कायमस्वरूपी चालू ठेवायचं असेल, तर जशी प्रशासनाची जबाबदारी आहे, गव्हर्नमेंटची जबाबदारी, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि अंतर राखणे हे आपल्याला नेहमी ठेवावं लागेल. आपण दुकानं उघडल्यावरती कृपया तिथं सॅनिटायझर ठेवा. येणारा ग्राहक मास्क घालतो का ते बघा. दुकानात एकाच वेळी गर्दी होणार नाही हे बघा. आणि ह्या जर गोष्टी पाळल्या तर ऑक्सिजन बेड संख्या ही 25% खाली राहणे आणि पॉझिटिव्हिटी ही 5%च्या खाली राहणे, ह्या 2 पॅरामीटरवरती आपण नेहमीच काम करू. कारण आता पोलीस प्रशासन वगैरे हे सर्व लोक, कारण पूर्ण ओपन असल्यामुळे बॉर्डर्स विदिन द जिल्हा हे रिस्ट्रिक्ट राहणार नाही. फक्त आंतरराज्य बॉर्डर्स आपण रिस्ट्रिक्ट ठेवू, परंतु जिल्ह्यामध्ये आता पूर्ण वेळ सुरू असल्यामुळे राहणार नाही. आणि म्हणून आता ही आपली जास्त जबाबदारी आहे की आता लॉकडाऊन नंदुरबारमध्ये आपण पूर्णपणे उठवतो आहोत आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे सूट दिलेली आहे. तर ह्या गोष्टींचा वापर आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांना मिळून करायचा आहे. आस्थापना असेल, कन्स्ट्रक्शन वर्क असेल, सर्व प्रकारचे दुकानं असतील, सलून असेल, हे सर्व सुरू राहतील, परंतु ती जबाबदारी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा विषय शैक्षणिक संस्थांबद्दल. तर शैक्षणिक संस्थांबद्दल राज्य शासनाने जे धोरण घेतलेलं आहे 10वी आणि 12वीच्या परीक्षांबद्दल, त्याच्यामुळे शाळा ह्या बंदच राहतील. कोचिंग क्लासेस, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसबद्दल अजून शासनाने निर्णय घेतलेला नाही आहे, तो सुद्धा बंद राहील. त्यासोबत स्पोर्ट्सच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा ग्राउंड्स आहेत ते आपण सुरू करत आहोत, त्याला वेळ पण घालून दिलेली आहे. जिम सुरू राहतील. इंडोर गेम्स आपण खेळू शकतो.
परंतु मी जसं बोललो होतो की जो सेकंड व्हायरस आला होता हा प्रचंड विरुलंट आहे. याचा प्रसार खूप जास्त होतो. सुदैवाने नंदुरबार जिल्ह्यात मागील 5-6 दिवसामध्ये 20च्या आत केस येत होत्या आणि जवळपास मागच्या 20-25 दिवसांमध्ये आपण 100च्या आत आपल्या केसेस रोजच्या येत आहेत. तर ह्यासाठी सर्व नागरिकांनी आणि प्रशासनाने खूप मेहनत केली, खूप काम केलं आणि सर्वांनी सहकार्य केलं. जिल्हाधिकारी म्हणून मला सर्वांकडून ही अपेक्षा आहे की लॉकडाऊन जेव्हा रिलॅक्स होतो आहोत तर जबाबदारी फक्त पोलिसांची आहे किंवा डॉक्टरांची आहे किंवा नर्सेसची आहे असं न म्हणता गावातले सर्व तरुण, उद्योजक, युवा मंडळ सर्वांची जबाबदारी आहे की आपला जिल्हा जर ग्रीन झोनमध्ये ठेवायचा असेल तर आपलं गाव हे कोरोनामुक्त पाहिजे, लसीकरणयुक्त पाहिजे, आपला वार्ड जे आहे ते कोरोनामुक्त पाहिजे, लसीकरणयुक्त पाहिजे. कारण प्रल्हाद भावसार जे म्हणतात एकदम बरोबर आहे की जेव्हा मोर लिबर्टी दिली जाते तेव्हा मोर रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे. आणि आता ही खरी परीक्षा आहे. लॉकडाऊन असताना केसेस कमी झाल्या ही चांगली गोष्ट आहे आणि ते होणारच होतं. कारण जेव्हा ह्युमन टू ह्युमन टच कमी होतो तर आपण ते कमी थांबवतो. परंतु आता जेव्हा आपण हे सर्व ओपन करू तर लग्नाची निर्बंध, अंत्यविधीवर करायची निर्बंध संख्या ही कृपया बाळगा. ह्या कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांचे प्राण गेले. आपण बेड्स देऊ शकलो, ऑक्सिजन देऊ शकलो, परंतु इम्युनिटी जर चांगली नसेल किंवा शेवटच्या स्टेजला जर लोक ॲडमिट होत असतील तर बऱ्याचदा डॉक्टरांचा सुद्धा नाईलाज असतो. तर या सर्व गोष्टींचं जर आपण मला वाटतं पालन केलात तर आपल्या जिल्ह्यामधल्या टेस्टिंग वाढवणे किंवा ॲम्ब्युलन्स आणणे किंवा ह्या सर्व गोष्टी आम्ही करू शकतो. परंतु सुज्ञ नागरिकांनी स्वतःवरती काही निर्बंध घातले की आवश्यक तेवढाच वेळ मी दुकानात थांबेल, अनावश्यक गर्दी करणार नाही, गॅदरिंग करणार नाही, विशेष करून सोशल गॅदरिंग, पॉलिटिकल गॅदरिंग, लग्नाच्या गॅदरिंग्स किंवा मयत अंत्यविधीच्या गॅदरिंग्स ह्या 4-5 गोष्टी अत्यंत धोकादायक आहेत. आणि म्हणून नागरिकांना माझी परत हात जोडून विनंती आहे की आम्हाला लॉकडाऊन करण्यामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये स्वतःला कधी स्वारस्य नाही आहे. आमचंही तेच मत आहे की जिल्ह्यातल्या सर्व गोष्टी ह्या नियमितपणे सुरू झाल्या पाहिजे. परंतु जर परत केसेसच्या संख्या वाढल्या, पॉझिटिव्हिटी संख्या वाढल्या तर ऑर्डरमध्येच नमूद आहे दर आठवड्याला कुठला जिल्हा कुठल्या झोनमध्ये आहे गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल फ्रायडेला. आणि म्हणून नागरिकांनी कृपया जास्तीत जास्त लसीकरण करा, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर पाळा, दुकानात बिहेवियर पाळा. प्रत्येकाचा उद्योगधंदा सुरू झाला पाहिजे ह्याच आपण सर्व मताचे आहोत. परंतु यासाठी जेव्हा फ्रीडम, लिबर्टी आहे तर आपल्याला अजून जबाबदारीने वागावं लागेल. आणि आज वसुंधरा दिवस आहे. या निमित्ताने आम्ही सकाळी मी पालकमंत्री साहेबसुद्धा होते. आम्ही काही ठिकाणी झाडांची लागवड केली टोकर तलावला. तर विशेष करून जो युवा वर्ग आहे, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, गावातले काही नागरिक आहेत, आपल्या सातपुड्याच्या बेल्टमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डोंगर हे उजाड झालेले आहेत, बोकड झालेले आहेत. तर मी जस्ट काही व्हिडिओज बघत होतो प्लांटेशनच्या बाबतीमध्ये. त्याच्यामध्ये मँगो प्लांटेशन सातपुड्याच्या डोंगराळमध्ये आता जर पाऊस आता सुरू होईल आणि ह्या सीझनमध्ये जेव्हा पहिला दुसरा पाऊस पडला तर कृपया एकाच ठिकाणी आपण 4-5 कोई जमिनीत पुरून द्या. आंब्याच्या सातपुड्याच्या पूर्ण डोंगराळ भागात जिथं आपल्याला वाटेल जागा तिथं कृपया ते पेरा आणि तसं सोडून द्या 4 महिन्यासाठी. 4 महिन्यानंतर ज्या कोईमधून आंबा बाहेर निघेल, जर्मिनेशन होईल, तर वर्षभरामध्ये जी आंबा टिकेल त्या आंब्याला पुढच्या वर्षी आपण ग्राफ्टिंग करू शकतात. कारण आंबाचं जे नॅचरल पॉवर आहे खालून जर्मिनेशन होणे, इव्हन ते खडका किंवा दगडाळ जमिनीतसुद्धा ते मुळं आपले जाऊ शकतात. तर कृपया मोठ्या प्रमाणात काय जसं मी म्हणतो की काही गोष्टीचा बदल हे प्रशासन किंवा शासन करू शकत नाही. बऱ्याचशा गावांमध्ये बघतो मी खूप बाबळीची झाडं वाढलेली आहेत, खूप म्हणजे अत्यंत बाबळीची झाडं. ह्या बाबळींच्या झाडामुळे काय होतं की खालचं वॉटर लेवल ॲब्झॉर्प्शन खूप फास्ट होतं, टेबल खाली होतो आणि गावसुद्धा असं भकास वाटतं. तर कृपया ह्या ठिकाणी आपण फळझाडं लावा. आंबे असेल, चिकू असेल, सीताफळं असतील किंवा देशी व्हरायटीची झाडं. जसं आम्ही टोकर तलावाला मागच्या वर्षी वड, पिंपळ, शिसव अशी जे देशी प्रजातीची झाडं होती
असे जवळपास 900 झाडं लावली आणि सुदैवाने त्या ठिकाणी 900च्या 900 झाडं जगली आणि तिच्या लोकांना मनरेगातून कामसुद्धा मिळालं. तर खरं असं वाटत असेल की आपण आपल्या जिल्ह्यासाठी काही योगदान देऊ शकतो, तर आपली सार्वजनिक जागा असेल, स्वतःचं शेत असेल किंवा डोंगरं असतील, या ठिकाणी आपण जर शनिवार रविवारी असा एखादा जर मनात निश्चय केला, विशेष करून जे संघटना आहेत, गणपती मंडळ आहे, शिवजयंती मंडळं आहेत, नवरात्र मंडळं आहेत, आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, खूपच चांगली बाब आहे, करायलाही पाहिजे. परंतु तो जर पैसा आपण एखाद्या डोंगरावर, एखाद्या माळरानावर जाऊन फक्त झाडं लावण्यासाठी वापरला, आंब्याच्या कोया लावल्या, निंबाच्या निंबोण्या लावल्या, तर मला असं वाटतं की ॲटोमॅटिक खूप मोठ्या प्रमाणात झाडं हे वाढतील. कारण नंदुरबार हा जो जिल्हा आहे, हा क्लायमेट सेन्सिटिव्ह जिल्हा आहे. क्लायमेट सेन्सिटिव्ह जिल्हा असण्याची 2 कारणं आहेत. एकतर आपण हे मेनलँडमध्ये, म्हणजे किनारपट्टीपासून अंतर आपलं हे जास्त आहे, मेनलँडमध्ये आपण आहोत, हा एक भाग. आणि दुसरा भाग सर्वात महत्त्वाचा आहे की आपल्याकडे जिल्ह्यामध्ये डोंगराचं प्रमाण, टेकड्यांचं प्रमाण, सातपुड्याचा पूर्ण पहाडाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. आणि जेव्हा समर सीझन चालू होतो, जेव्हा उन्हाळा चालू होतो, तेव्हा जर डोंगरावरती जर झाडांचं प्रमाण कमी असेल, हिरवीगार झाडं जर कमी असतील, डोंगर जर बोकाड झालेली असेल, तर तेव्हा तिथं जे सूर्यकिरणं पडतात, ते सूर्यकिरणं डोंगरातल्या दगडांपासून, मातीपासून रिफ्लेक्ट होऊन परत त्या भागामध्ये ट्रान्समिट होतात. म्हणून जी मोकाट असलेल्या डोंगरांच्या जवळ तापमानाचं प्रमाण हे अधिक असतं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे हीट ही आपल्या भागामध्ये वाढते. आणि मध्यंतरी ही बातमी आली होती की नंदुरबार हा मोर होतोय. तर मला असं वाटतं की सर्व पहाडी भागामधला तळोदा बेल्ट असेल किंवा इव्हन प्रत्येक तालुक्यामध्ये डोंगरं आणि पहाडी तर आहेतच, पण विशेष करून अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि नवापूरचा बेल्ट, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण जर त्या गावातल्या लोकांनी ठरवलं की आपल्याला ह्या भागामध्ये प्लांटेशन करायचं आहे, बांबू असेल, साग असेल, आंबा असेल, निंब असेल, वड, पिंपळ, अशा देशी प्रजातीच्या झाडांचं प्लांटेशन, विशेष करून जो स्लोपी लँड आहे, त्या स्लोपी लँडमध्ये शेती ही कधीच कायमस्वरूपी टिकत नाही. तुम्ही नांगरणी केलात, पाऊस आला, परत जमीन वाहून जाते. तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती करायची गरज आहे. तर माझी परत विनंती आहे की आपण ह्या उपक्रमामध्ये, कारण लॉकडाऊन होता, कोविड होता, आमच्याकडे खूप सारे रिस्ट्रिक्शन होते, आम्ही त्या सर्व गोष्टी पाळू जनजागृती करणे किंवा प्लांटेशनबद्दल आम्ही करू शकलो नाही. परंतु आत्ता पावसाळा सुरू होतोय, मोठ्या प्रमाणात झाडं लावायची जबाबदारी ही तिथल्या स्थानिक नागरिकांची आहे. आपण आपापले डोंगराचे भाग प्लांटेशन लावणं सुरू करा आणि एवढं जरी करात तर मला असं वाटतं की आपण हा जो नैसर्गिक बॅलन्स आहे, कारण जेव्हा आपण जास्त बॅलन्स ठेवू तेव्हा मला वाटतं की निसर्गसुद्धा आपल्याला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करेल. नाहीतर अवकाळी पाऊस येणे, अवकाळी गारपीट होणे, वादळं येणे, सडनली उन्हाळा येणे, सडनली टेम्परेचर ड्रॉपडाऊन होणे, पावसाळा फक्त काही दिवसांपुरता येणे, तेव्हा अतिवृष्टी होणे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जर थांबवायच्या असतील तर आपल्याला ह्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लांटेशन केल्याशिवाय पर्याय नाही. तर पहिली गोष्ट, सोमवारपासून जवळपास सर्वच गोष्टींवरती सूट आहे. फक्त शैक्षणिक इन्स्टिट्यूटवरती, शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस ह्या जर बंद ठेवल्या आणि रिलिजियस गोष्टी, तर अजूनसुद्धा मंदिर किंवा इतर गोष्टींबद्दल गव्हर्नमेंटच्या निर्बंध आहेत, तर ते सुरू राहणार नाही. परंतु लोकांचे उद्योगधंदे बंद जे झालेले आहेत, त्याच्यामुळे इकॉनॉमिक जो त्रास झालेला आहे, त्याच्यामुळे पूर्ण वेळ ह्या सर्व इकॉनॉमिक गोष्टींचं ओपनिंग हे चालू राहील, त्याच्यामध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन राहणार नाही. परंतु ह्या जर ओपन आणि फ्रीडम आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर आमची जबाबदारी आहे की निर्बंध जे कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहेत प्रत्येक व्यक्तीने जर पाळलं तर मला असं वाटतं की नंदुरबार जिल्हा हा कायमस्वरूपी ग्रीन झोनमध्ये राहील आणि आपल्या जिल्ह्यातले रोजगार, आपल्या जिल्ह्यातले काम, उद्योगधंदे सुरू राहतील. तर परत एकदा सर्व नंदुरबारवासियांचा धन्यवाद. आपण कोविडमध्ये जी रिस्ट्रिक्शन आणि लॉकडाऊनमध्ये जे नियम पाळले, जी साथ दिली, त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला झाला आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं पालन आपण पुढील काळातसुद्धा करेल, जेणेकरून परत लॉकडाऊन किंवा परत रिस्ट्रिक्शन येणार नाही. आणि कृपया जर कोणाला काही सिम्पटम्स आले, ताप आला, खोकला आला किंवा कोविडच्या संबंधात व्यक्तीच्या संबंधित आपला संपर्क झाला तर कृपया आपण टेस्टिंग जरूर करा.
जास्त प्रमाणात टेस्टिंग करणे, जास्त प्रमाणात लोकांना आयसोलेट करणे ही एकमेव स्ट्रॅटेजी, टेस्टिंग, ट्रीटमेंट अँड ट्रॅकिंग ह्या एकमेव स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून कृपया आपण कोविड थांबवू शकलो, भविष्यातही थांबवू शकणार, परंतु परत कोविडची वेव्ह येणार नाही ह्यासाठी सर्वच लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. धन्यवाद.